पुणे महापालिकेची जी निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक ती आता रंगतदार अवस्थेत पोहोचलेली आहे. सर्वात आधी अजित पवारांनी जे आरोप केले त्यामुळे ही निवडणूक गाजली आणि आता वेगळ्याच मुद्द्यावर गाजते. वचननाम्यावर कधी चर्चा होताना दिसत नाही. पण अजित पवारांनी वचनच तशी दिली आहेत पुणेकरांना, की ती ती वचनं आता प्रसिद्धीस झोतात आली. सगळ्यात महत्त्वाचं आहे पुणे मेट्रोचा फ्री प्रवास आणि PMPMLचा फ्री प्रवास, म्हणजे बसने सुद्धा प्रवास फ्री. आपल्यासोबत महेश आहे. महेश, साधारण गणित कसं मांडलंय, की फ्री प्रवास देणार तरी कसे अजित पवार? नक्कीच काल अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. दोघांनी पुण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. बरोबर. त्यामध्ये खूप काही वचनं दिली आहेत आणि त्याचा सर्वात हायलाईट करणारा मुद्दा हा आहे की मेट्रो आणि PMPML दोन्ही पुणेकरांसाठी पूर्णपणे फ्री असेल. त्याचं त्यांनी गणित मांडलंय. ते गणित असं आहे की मेट्रोसाठी दर महिन्याला 5 कोटी रुपये दिले जातील, PMPML साठी 20 कोटी रुपये दिले जातील. बरोबर. असे दर महिन्याला 25 कोटी आणि वर्षाला साधारण 300 कोटी रुपये असतील. ते 300 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेचे जे 12,000 कोटीचं बजेट असेल त्यामधून दिले जातील. 12,000 कोटीच्या बजेटमधनं वर्षाला 300 कोटी दिले या जातील. मोफत प्रवासासाठी दिले जातील. बरोबर. त्याचं गणित त्यांनी असं सांगितलंय की पुण्यामध्ये जे काही कार आणि जे काही बाईक्स आहेत त्यांचे जे काही वर्षाचं जे काही इंधन किंवा पेट्रोल डिझेल आहे त्याच्यावर पुणेकरांचे 900 कोटी रुपये खर्च होत आहे. मग त्यांनी हे सांगितलं की हे जे काही पुणेकरांचे 900 कोटी रुपये खर्च होत आहे त्याच्यातून जे काही प्रदूषण पण होत आहे, आता ते 900 कोटी आणि हे 300 कोटी याच्यामध्ये त्यांनी तो फरक सांगितला की साधारण 600 कोटी रुपये पुणेकरांचे वाचत आहे. महत्वाचं म्हणजे जे काही प्रदूषण होतं आणि जो काही ट्रॅफिकचा जो काही विळखा पडलाय, ताण येतोय तोही कमी होईल. म्हणजे समज तुम्हाला जर फ्री जर ज्या ठिकाणी तुमची मेट्रो आहे, ज्या ठिकाणी PMPML जातीये त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच त्याचा वापर कराल. बरोबर. आणि पुण्यामध्ये म्हणजे कसं आहे, साधारण एक व्यक्ती एका गाडी पाठीमागे, म्हणजे 4 व्हीलर सुद्धा एका व्यक्तीसाठी आहे. त्याचाही ट्रॅफिक जाम म्हणजे होत आता जर पुण्याची आकडेवारी बघायची झालं गाड्या घेण्याची, तर दिवाळीमध्ये घेतल्या जाणाऱ्या गाड्यांचा जो आकडा येतो त्यावेळेस असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी गाड्या खरेदी केल्यात आणि 4 व्हीलरचं प्रमाण पण फार मोठं आहे खरेदी करण्याचं. पण आता मग लोकांकडे एवढ्या गाड्या आहेत, प्रत्येक माणसामागं गाडी येतं पुण्यामध्ये. लोक फ्री झालं तर बसने प्रवास करतील का? नाही तर असं व्हायचं की फ्री झाले, लोक बसने प्रवास करतात आहे, मग लोकांना असं वाटेल की बाबा रस्ते मोकळे होतील तर आपल्याला काही ट्रॅफिकची समस्या जाणवणार नाही. लोक एवढा पैशाचा विचार करतील? होईलच. कारण ज्या लोकांनी म्हणजे जे रोज प्रवास करताय, ऑफिसला जे रोज कामावर जात आहे, त्यांना समजते की त्यांचे पेट्रोल डिझेलमध्ये किती पैसे खर्च होत आहे. ते जर 0 रुपये खर्च होत आहे तुमचं, त्या ठिकाणी तुमच्याकडे मेट्रो जाते, PMPML जाते, नक्कीच लोक त्याचा प्रेफर तर करणारच नक्की. आणि महत्वाचं म्हणजे ट्रॅफिकचा ताण, वेळ किती वेळा जातोय तुमचा. म्हणजे एक आकडेवारी आहे, काहीतरी ट्रॅफिक इंडेक्स म्हणून एक त्यांनी काढलंय. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स म्हणून आहे, त्या संस्थेचा हवाला दिलाय. ती संस्थेने असं सांगितलंय की पुणे हे जगातलं 4थ्या नंबरचा ट्रॅफिक शहर आहे. म्हणजे लंडन सारख्या, बंगळुरू सारख्या शहरामध्ये 3रा नंबर आणि जगातलं 4थं नंबरचं शहर आहे. इथं 30 मिनिट म्हणजे 10 किलोमीटरसाठी साधारणतः 33 मिनिट लागतात असं मानलं जातं. आता मी पण इथं प्रवास करतो, तू पण प्रवास करतो, आपल्याला माहिती साधारणपणे कधी कधी ट्रॅफिक असेल तर याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागतो. पण अधिकृत आकडेवारी 33 मिनिटं वगैरे सांगते, जे फेअर नाही असं म्हणतात. हो, नक्कीच ती जास्त आहे. आणि हा जो काही म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी कामावर निघता, तुम्ही वेळेवर कधी पोहोचत नाही, ट्रॅफिक प्रदूषण पण होते तेवढंच. बरोबर. ते प्रदूषण पूर्णपणे कमी होईल. म्हणजे तुम्ही स्वतः कार नेता, एका व्यक्तीसाठी कार गाडी असेल, त्याचं प्रदूषण होत आहे, तुमचा ट्रॅफिकचा वेळ जातोय, तो पूर्णपणे कमी होईल, प्रदूषण कमी होईल, नक्कीच म्हणजे चांगलं जीवनमान होईल. हे जे काही अजित पवारांनी मुद्दे मांडले तर ते कालच्या सभेत हे त्यांनी म्हणजे महत्वाचं म्हणजे सगळं नीट समजून सांगितलं की हे जे काही पैसे असतील 300 कोटी रुपये वगैरे. कारण सगळ्यांना प्रश्न तोच आहे की बाबा फ्री देणार, फ्री म्हटलं की देणार कसं, हा पहिला प्रश्न उभा राहतो. म्हणजे लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस सांगितलं की प्रत्येक महिलेच्या खात्यावर 1200 रुपये वगैरे येतील वगैरे, तर लोकांना हा प्रश्न पडला होता की एवढी मोठी रक्कम देणार कसं सरकार ना. हो, पण ती रक्कम खूप मोठी ना, साधारण 40,000 कोटी 50,000 कोटी. पण ही रक्कम पवारांनी जी रक्कम सांगितली आहे ती खूप कमी रक्कम आहे. महापालिकेच्या बजेटमधून ती होऊ शकते वगैरे. पुणे महापालिकेचं बजेट 12,000 कोटी आहे, त्याच्यातून त्यांनी सांगितलं की 300 कोटी रुपये नक्कीच काढू शकतो आपण. म्हणजे लोकांचं जीवन म्हणून पॉसिबल आहे. भाजपचे नेते आरोप करतात की हे पॉसिबलच नाहीये. हो, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की हे पॉसिबल नाही आणि म्हणजे तुम्ही इतके वर्ष सत्तेत आहात, मग तुम्ही का नाही केलं. भाजप काय आहे, साधारणतः भाजप प्रयत्न करणार आहे की ही योजना कशी फसवी आहे, ही योजना कशी कंप्लीट होऊ शकत नाही हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. काही भाजपचे नेते म्हणतात हे अजित पवारांच्या हातातच नाही आहे.
हो, ते त्यांनी सांगितलं, पण त्याच्यात म्हणजे पाटलांनी जे आरोप केले तर हम्म. त्याच्याबद्दल सांगू इच्छितो. पाटील जे म्हणताय की मग तुम्ही इतक्या वर्ष का नाही केलं, पण हे सांगू इच्छितो की 17 नंतर जेव्हा भाजप सत्ता आली तिथून पुढे मेट्रो वगैरे झाली आहे. भाजपनी तो कुठलाही मुद्दा वगैरे घेतला नाही किंवा करायचं ते केलं नाही. पण महत्वाचं म्हणजे जेव्हा ही मेट्रो वगैरे असेल तेव्हा भाजपचं सरकार आहे. आणि अजित पवार म्हणजे 17 पासून महापौर त्यांचा आहे, स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्याकडे आहे, यांच्याकडे भाजपकडं. नंतर प्रशासक असले तरी नियंत्रण भाजपचं. राज्य सरकार. हो. मग पवारांचं तरी 17 पासून पुण्यावर नियंत्रण नाहीये महापालिकेवरती. मग प्रश्न हा पडतो की तुम्ही प्रश्न उलटा विचारताय, तुम्ही का नाही केलंय. महत्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटलांनी हे पाहायला पाहिजे होतं की नक्की सत्ता कोणाकडे आहे. म्हणजे हे करता येण्यासारखं होतं तर मेट्रो ती, पण ती पीएमटी तर होती ना, आधी पीएमटी होती, नंतर पीएमएल झाली, बस तर होती. मग त्यांचं म्हणणं आहे की आज तुम्ही बस का नाही केली, असं 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 त्यांचं म्हणणं असावं. त्याच्यामध्ये आता त्यांचे काही म्हणजे स्वतःचे मुद्दे वेगळे असू शकतात नक्कीच. आता पण कुठेतरी भाजप थोडंसं बॅकफुटवर गेले आणि मग ही घोषणेमुळं आपले मतदार जातील, आपल्या काही जागा कमी होतील, असं जरा भीती वाटते का भाजपला वगैरे? हो, भीती तर नक्कीच असेल. कारण स्टार्टिंगला जेव्हा निवडणुका वगैरे लागल्या तेव्हा भाजपने सांगितलं होतं की 162 पैकी 120च्या पुढे जागा घेऊ आम्ही. म्हणजे ही घोषणा वगैरे केली. फडणवीसांनी सांगितलं की आम्ही पुण्यात स्वतंत्र लढू, अजित पवारांना सोबत घेतला जाणार नाही. 120च्या वरती नारा दिला होता. हळूहळू तो आता 100च्या वर आलाय, 100च्या खाली आलाय, 100 पर्यंत आला. आणि त्या दिवशी आपल्याकडे महत्वाचे पत्रकारांनी आले होते पुढारीचे. त्यांनी सांगितलं की त्यांची गाडी आता 80 वर चालते. 80 वर चालते म्हणजे 80च्या आसपास जागा येतील, म्हणजे बरोबर अर्धे पण आले. हे भाजपला वाटते असं. हो, मग त्यांच्या अंतर्गत जो सर्वे आलाय त्या सर्वेत ते आलाय. सर्वेत असं सांगितलं गेलंय जागा राष्ट्रवादीचं वाटतात म्हणजे. हो, राष्ट्रवादीच्या जागांना नक्कीच फरक पडतो. पण हे तर आपल्याला म्हणजे मला वाटतं की हे पांडुरंग सांडभोर आपल्याला ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यावेळेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध नव्हता झाला. म्हणजे या मोफत प्रवासाच्या योजना त्यावेळेस आलेल्या नव्हत्या. आता ह्या आल्या याचा आणखीन इम्पॅक्ट होईल. भाजपचे सर्वे सुद्धा त्याच्या आधी आलेले आहेत कदाचित, की जे तेव्हा सांगितलं की ही जी म्हणजे जो काही जाहीरनामा प्रसिद्ध झाला, ही जे काही फ्रीची योजना आहे त्याच्या आधीच त्यांची गाडी 80 पळतीये. म्हणजे ही गाडी आणखीन म्हणजे जर कदाचित मतदारांच्या मनात जर ठसलं आणि 80ची गाडी कदाचित 60 वर वगैरे किंवा 50 वर पण येऊ शकते. नक्कीच, कारण लाडकी बहिणीच्या योजनेचा आपण इम्पॅक्ट पाहिलेला आहे. महेश, लक्षात घे, 80 तर ठीक आहे, पण जर गाडी जर 50-60 ला येत असेल तर मग पुण्यामध्ये सुद्धा सत्तेची गणित एकदम अवघड होऊन बसतील. हो, आणि सर म्हणजे हाच एक मुद्दा महत्वाचा नाहीये. मुद्दा महत्वाचा हा पण आहे की अजित पवारांनी म्हणजे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले तर म्हणजे साधारण निवडणूक जेव्हा लागली, बरोबर, जेव्हा फॉर्म वगैरे पण भरले नव्हते त्यावेळेस मुरलीधर मोहोळ आणि केंद्रीय मंत्री त्यांनी म्हणजे असं आरोप केले की हे सेम मला तर तुला ऍड करायचं याच्यामध्ये की हे पिंपरी चिंचवडच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण बसतंय. म्हणजे कारण मेट्रो तिकडे, मेट्रो एकच आहे, बस एकच आहे, त्यामुळे फ्री दिलं तर ते तिकडच्या मतदारांसाठी सुद्धा हे ऍप्लिकेबल होणार आहे. आणि भ्रष्टाचाराचे आरोप जसे इथं केले तसे तिकडे पण केलेले, तर दोन्हीकडे पण भाजपला याचा फटका बसू शकतो. नक्कीच, कारण अजित पवारांनी बोलताना फक्त पुण्याबद्दल सांगितलं. हे सांगितलं की पुण्याचं 12,000 कोटी आहे, पीसीएमसी पण सांगितलं की 9,000 कोटी आहे. बरोबर, त्यांनी दोघींचं म्हणून सांगितलं की हे जे 21,000 कोटी आहेत यांच्यामधून तेवढे आपण पैसे नक्कीच 300 कोटी रुपये नक्कीच देऊ शकतो. 300 कोटी तशी दोन्ही महापालिकांचा विचार केला तर पॉसिबल दिसते. हो, नक्कीच. पण मग हे जे भाजपचे नेते म्हणतात की राज्याकडे पॉवर, अशी काही गरज म्हणजे नाहीये. महापालिकांनी केले तर असं वाटतं ना की गरज नाहीये तसं काही, कारण महापालिका स्वतःच्या हिमतीवर करू शकतो. तशा प्रकारचे अधिकार महापालिकेला असतीलच, नक्कीच आहेतच. आता समज पुणे मेट्रो वगैरे असेल, पुणे मेट्रो सोबत वेगळी आहे किंवा पीएमएलचं जे प्रशासक आहे ते वेगळं आहे. पण शेवटी अजित पवार एवढे वर्ष उपमुख्यमंत्री पदावर वगैरे राहिलेत, एवढ्या मोठ्या अधिकारी पदावर राहिलेत, म्हणजे हवेत गोळा तर मारणार नाही. अर्थातच त्यांना काहीतरी म्हणजे त्या संदर्भातली माहिती असणारच अर्थात. आणि पिंपरी चिंचवडचा कारभार त्यांनी पाहिलेला, म्हणजे 1992 पासून त्यांना पीसीएमसीचं कारभारी याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत ते जे काही भाजपचे नेते म्हणतात ते कुठेतरी लूप होल्स आहे त्याच्यातले, की यातली जी परमिशनचा भाग आहे तो देवेंद्र फडणवीसांकडे आहे वगैरे. पण अशा पद्धतीची चांगल्या योजना जर देणार असेल एखादं, तर राज्य सरकारने तरी का आडकाठी घालावी त्याच्यामध्ये, असाही प्रश्न आहे ना. कारण अशाच पद्धतीची जर योजना बघितली तर लाडकी बहीण योजना ऑलरेडी राज्यामध्ये चालू आहे. आणि त्यामुळे ह्या धर्तीवर मला वाटत नाही की त्यांनी घोडा घालावा असं काय आहे, किंवा उद्या काही परमिशन लागणार कदाचित. म्हणजे आता भाजप नेते जे काही बोलतायत की परमिशन असेल किंवा शक्य नाही, कदाचित त्यांना हे समजून आलं असेल की या योजनेचा नक्कीच मोठा फटका बसू शकतो, म्हणून ते योजनेवर बोलतात.
कारण विरोधकांनी सुद्धा लाडकी बहिणीच्या वेळेस आरोप केले होते खूप काही. त्याचा फटका त्यांना पूर्ण म्हणजे बसलेला दिसतो आपल्याला. दिसतो आपण असं म्हणूया की त्याचाच फटका आहे, असं त्याचाच फटका शंका असेल. म्हणजे महिलांना साधारण 3-4% मतं वाढले होते लाडक्या बहिणीमुळे विधानसभेमध्ये. मग भाजपला कदाचित त्याचा अंदाज असेलच की आपली आताच गाडी 80-90 पळती हे की जरा थोडंसं समृद्ध भाग आहेत पुण्याचे त्याच्यात नाही, पण जरा थोडेसे जे झोपडपट्टी भाग आहे जिथं मध्यमवर्गीय राहतात, जे खरंच मेट्रोने प्रवास जे खरंच बसने प्रवास करतात पहिलं तर, आणि उच्चवर्गीय भागाला पण सुखावणारी, कारण मेट्रो आहे त्याच्यामध्ये, किती लोक मेट्रोने वगैरे प्रवास करतात. आणि गरिबांना पण आता काही लोकांना मेट्रोचं तिकीट वगैरे सुद्धा काही लोकांना महाग वाटू शकतं. त्या लोकांना सुद्धा हे एकदम असं वाटू शकतं की बाबा ही योजना आपल्यासाठी चांगली वगैरे. पण तुला काय वाटतं की एकूण ह्या एवढ्या घोषणेवर हे कन्वर्ट होतील का घड्याळाकडं किंवा तुतारीकडं कन्वर्ट होतील का? कारण का बऱ्याचदा ना बऱ्याचदा निवडणुका ह्या तिथल्या स्थानिक चेहऱ्यावर लढवल्या जातात. आता एखादा वॉर्ड आहे, त्या वॉर्डमध्ये स्थानिक नेता आहे, तो खूप स्ट्रॉंग आहे, तर फक्त मला बसचा प्रवास फ्री मिळणार आहे किंवा मेट्रोचा प्रवास फ्री मिळणार आहे म्हणून लोक फक्त ह्या गोष्टीमुळं आपल्या आवडत्या चेहऱ्याला सोडून मतदान करू शकतात का? सर, फरक नक्कीच पडू शकतो. आपण विधानसभेला पाहिलंय बाळासाहेब थोरातांसारखा पण माणूस पराभूत होऊ शकतो. पडला हा बरोबर. ते पण कुठे ग्रामीण भागामध्ये. ज्याचं खूपच स्ट्रॉंग आहे, जो खूप मोठ्या मार्जिनने निवडून येतो त्याला काय फार टेन्शन नाहीये, पण जी लोक काठावर निवडून येतात त्यांना मात्र जोरात पडतो. हा, ही गोष्ट फार महत्वाची की जी लोक काठावर निवडून येणार आहे, थोड्याफार मतांच्या फरकाने निवडून येणार आहे, त्या भाजपच्या नेत्यांचं किंवा उमेदवारांचं टेन्शन मात्र या गोष्टीने, कारण भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये ही म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध होण्याच्या आधी त्यांना समजते की आपण जी काही योजना म्हणजे घोषणा दिली होती 120 जाऊ, 165 पैकी पुण्यात 120, 125, 100च्या पुढे 100 तरी पीसीएमसी मध्ये जर सांगितलं होते 128 पैकी 125 घेऊ, तिथे ते 100 वर आले तर इथे फार 80 पर्यंत आले. तर महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढले. तर मोहोळांनी आधी वार केला, त्याच्यावर अजित पवारांनी एकदम आक्रमकतेने वार केले त्यांच्यावर. आणि आता जे काही जाहीरनामे, दोन्ही गोष्टी जरा थोड्याशा भाजप म्हणजे आधीच बॅकफुटवर होते अजित पवारांच्या. आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हणजे पवारांनी जे काय आरोप केले तर स्थानिक प्रशासनावर भ्रष्टाचार झाला, त्याच्यावर फक्त पुण्याचे स्थानिक नेते बोलतायत. चंद्रकांत पाटील असतील, मोहोळ असतील. फडणवीसांनी याबद्दल काहीतरी शौरशायरी करून एखादं वाक्य बोलून विषय संपवला. तो म्हणजे डायरेक्ट त्यांनी टार्गेट नाही केलं, त्यांना उत्तर पण देता नाही आलं. अजित पवारांना पण ते कुठेतरी अजित पवारांच्या पत्त्यावर पडताना दिसतात सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या बघा इंटरेस्टिंग घटना आहेत, घडामोडी आहेत. फ्रीमध्ये बसचा प्रवास असेल, फ्रीमध्ये मेट्रोचा प्रवास असेल, ह्या घोषणा अशा रंजक आहेत. आणि अशा पद्धतीच्या ज्या मोफत योजना आहेत, असं म्हणतात की त्या योजना कधीच अर्थव्यवस्थेसाठी किंवा एकूणच सरकारसाठी चांगल्या नसतात. त्या योजनांमध्ये कुठल्या तरी दुसऱ्या योजनांचा पैसा घेतला जातो आणि अशा पद्धतीच्या योजनांमध्ये टाकला जातो. पण लाडकी बहीण योजनेचा जर प्रभाव बघितला तर मध्य प्रदेशमध्ये ही योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस तिचा खूप चांगला जो प्रतिसाद होता तो तिथल्या सरकारला म्हणजे भाजप सरकारला मिळाला होता आणि ते परत सत्तेत आले होते. महाराष्ट्रातही ही योजना आणल्यावर आपल्याला दिसलं की महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं, त्याच्यावर आता शंका घेतली जाते, तो पार्ट वेगळा. पण अशा मोफत योजनेमुळेच हे सरकार आलं असं मानलं तर, कारण महिलांची मतं महायुतीच्या बाजूनं झुकलेली दिसतात. आता ह्या पार्श्वभूमीवर जर या सगळ्या घडामोडींचा विचार करायचा झालं तर पुण्यामध्ये ही योजना फक्त एका वर्गाला सुखावणारी नाही, लक्षात घ्या. कारण एका बाजूला जो गरीब वर्ग आहे किंवा मध्यम वर्ग आहे, जो बसने प्रवास करतो, त्याच्यासाठीची जे सोल्युशन आहे मोफत प्रवासाचं ते याच्यामध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर श्रीमंत किंवा उच्चभ्रू वर्ग किंवा मिडल क्लास जो मेट्रोने प्रवास करतो त्याच्यासाठीचं सुद्धा हे आहे. त्याच्यात कोणी पुरुष म्हणजे सर अजित पवारांनी हे पण सांगितलं की ही योजना म्हणजे गरिबांसाठीच आहे किंवा श्रीमंतासाठी, म्हणजे ती IT वाल्यांसाठी पण आहे. काम करणारे साधे लोक, मजूर, जे काही स्लम एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी आहे, मध्यमवर्गीयांसाठी पण आहे, सगळ्या घटकांचा समावेश आहे. जसं लाडकी बहीणमध्ये फक्त स्त्रियांचा समावेश होतो, म्हणजे त्यामुळे स्त्रियांची मतं वळवली गेली. पण इथं जर बघितलं तर प्रत्येक पुणेकरासाठी ही योजना, प्रत्येक पुणेकर त्याच्यामध्ये फिट बसतोय, ऍप्लिकेबल होते. आणि त्याच्यामुळं जर व्यवस्थित विचार करायचा झाला, सुज्ञ पुणेकरांनी जर विचार केला आणि आपल्याला आता पुढची आपण जर घड्याळाला मत दिलं किंवा आपण जर तुतारीला मत दिलं तर आपल्याला पुढचे 5 वर्ष प्रवासासाठी 1 रुपया सुद्धा मोजायची गरज नाही. हे जर त्यांनी लक्षात घेतलं तर इथं भाजपचं अवघड होऊन बसेल, एवढं मात्र नक्की. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, आम्ही जे विश्लेषण केलं ते तुम्ही ऐकलं. तुम्हाला या सगळ्या घडामोडींवर काय वाटतं
ही मोफत बस प्रवासाची किंवा मेट्रो प्रवासाची योजना तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या एकूण महापालिका असतील, पुण्याची महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिका, याच्यामध्ये कुणाची सत्ता येईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा थोडक्यात.